नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। 30 वर्षात इतके मोठे पंडाल भव्य आयोजन पाहिले नाही। परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराज। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील अस्तगाव माता मंदिर परिसरात जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथा महोत्सवाचा भव्य शुभारंभ सोमवारी भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माच्या मंगल वातावरणात झाला। कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांचा महासागर उपस्थित राहिला। गेल्या 30 वर्षात इतके मोठे, सुव्यवस्थित आणि भक्तिभावाने ओथंबलेले पंडाल भव्य आयोजन मी पाहिले नाही, अशा गौरवोद्गारासह प्रवचनकार पूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराज भावुक झाले। शिर्डी नगरीत भगवामय झळाळी पसरली होती। हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। भाविकांच्या डोळ्यात आनंद, अश्रू, भक्तिभावाचा ओलावा आणि मनात शिवशक्तीची ऊर्जा दिसत होती। पूज्य मिश्रा महाराजांनी शिवमहापुराणातील पवित्र संदर्भ मांडत भगवान शिवाची उपासना, श्रद्धा आणि सदाचार यांचा आदेश दिला। त्यांनी शिर्डीतील आयोजन, ग्रामस्थांचा सहभाग आणि जनसेवा फाउंडेशनचे कार्याचे विशेष कौतुक केले। आयोजनाचे उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांमुळे सर्वत्र जनसेवा फाउंडेशनचे कौतुक होत आहे। पाण्याची, भोजनाची, वाहतुकीची तसेच सुरक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी झाली असून भाविकांना कोणतीही अडचण न येता ते कथासुखाचा आस्वाद घेत आहेत। पहिल्याच दिवशी लाखो भक्तांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले असून पुढील 4 दिवसातही भाविकांचा प्रचंड ओघ राहील, असा आयोजकांचा अंदाज आहे। शिर्डीतील ही शिवमहापुराण कथा केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा, भक्ती आणि समाजसेवेचा संगम ठरत आहे। या आध्यात्मिक पर्वामुळे शिर्डी परिसरात नवचैतन्य, आनंद आणि शिवभक्तीचा महासागर उसळला असून हा सोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, शिर्डी। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।